एका मंडळाने, आता बघा वेगवेगळ्या उत्सव समारंभ जे काय असतात ना, सण वगैरे, तर त्यावर ज्यावेळेस ते सण समारंभ असतात त्यावेळेस आपल्याला मोठ्या कंपन्या काय करतात, काही वस्तू जर त्यांच्या असतील तर त्यावर काही सूट देतात किंवा पर्सेंटेजमध्ये ऑफ करतात, तुम्हाला त्यावर कमी किमतीत मिळेल अशा पद्धतीने देतात. तर गांधी जयंती निमित्त काय केलेलं आहे, मंडळाने या ठिकाणी 10% रिबेट दिलेला आहे. किती? 10% रिबेट जाहीर केलेला आहे. मग त्या वस्तू भंडारामध्ये जे काही वस्तू मिळतील त्या वस्तूवर आपल्याला 10% रिबेट म्हणजे 10% सूट मिळणार आहे. ओके, आणि ते जाहीर केलेलं आहे. मग त्यांनी सांगितलंय केले आहे, तर अशा वेळी प्रत्येकी म्हणजे बघा, प्रत्येकी म्हणजेच एका वस्तूची, ओके, 180 रुपये दराने 2 शर्ट, किती? 2 शर्ट घेतले व 290 प्रमाणे 2 चादर घेतल्या, 23 रुपये दर प्रमाणे 3 मीटर कापड खरेदी केले तर अर्णवला रिबेट किती मिळेल? आता अर्णवने हे सगळ्या गोष्टी काय केलेल्या आहेत? खरेदी केलेल्या आहेत. एकूण कोणकोणत्या वस्तू खरेदी केल्या त्यांनी? 2 चादर खरेदी केले, 2 शर्ट खरेदी केले आणि 3 मीटर कापड खरेदी केलेला आहे. आणि कापडाची किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे. तुम्हाला प्रत्येकी दर त्या ठिकाणी दिलेला आहे. मग या ठिकाणी जर तुम्हाला प्रत्येकी दर मिळालेला असेल तर तुम्ही त्या प्रत्येकी दरावर 10% रिबेट फाइंड करू शकता. अगोदर काय करूया, शर्टाची किंमत बाहेर काढूया. ओके, किती होतात? तर प्रत्येकी म्हणजेच एक शर्ट 80 रुपयाला, तर 2 शर्ट किती रुपयाला मिळतील त्याची किंमत काढूया. ओके, त्यानंतर 290 रुपये याप्रमाणे 2 चादर घेतलेल्या आहेत त्यांनी. त्यानंतर 23 रुपये मीटर दर प्रमाणे 3 मीटर कापड घेतलेला आहे. ओके, 3 मीटर कापड घेतलेला आहे. मग या ठिकाणी त्याच्या एकूण किमती किती होतील बेटा? 180 गुणिले 2 बरोबर किती होतील? 18 2 36 म्हणजेच किती होतील? शून्याला शून्य, 360 रुपये होतील त्याच्या शर्टचे. ओके, त्यानंतर 290 गुणिले 2 म्हणजे 0 0 0 2 गुणिले 0 0 येणार, 2 2 18, हातचाला 1, 2 2 4 आणि 1 5, 580 रुपयाचे काय होणार आहे? चादर होणार आहेत, 2 शर्ट होणार आहेत. ओके, मग या ठिकाणी 23 मीटर 23 रुपये मीटर प्रमाणे 3 मीटर कापड घेतलेलं आहे. किती? 3 मीटर, 3 त्रिक 9 आणि या ठिकाणी किती राहिले? 3 2 6. अशा पद्धतीने त्याने एकूण खरेदी केलेली आहे. त्यानंतर त्याला किती टक्के सूट मिळालेली आहे, त्यावर किती टक्के रिबेट मिळाला आहे? एवढ्या किमतीवर 10% रिबेट मिळालेला आहे. मग याची किमतीची काय करूया, आपण सर्वांची बेरीज करून घेऊया. मग या ठिकाणी जर त्यांची बेरीज केली तर किती येईल मित्रांनो? बघा, 0 0 आणि 9, 6 आणि 6 12, 12 आणि 8 20. ओके, हातचे आले 2, 5 आणि 8, 5 आणि 3 8, 8 आणि 2 10. किती होतील बेटा? सर्व 1009 रुपये. किती होणार आहेत? पूर्ण 1009 रुपये. मग 1009 रुपयेवर आपल्याला किती टक्के रिबेट मिळालेला आहे? 10%. मग काय हरकत नाही, आपल्याला 1009 रुपयावर किती काढायचे? 10% रिबेट काढायचं असेल तर याची एकूण किंमत झालेली आहे ही. मग एकूण किमतीवर किती टक्के त्याला रिबेट मिळालेला आहे? 10%. ओके, मग या ठिकाणी 10 1 10, 10 10 100. ओके, आता या 10ने जर काय आपण या संख्येला गुणलं तर किती येणार आहे बेटा? 1 0 दशांश द्यायचा. मी तुम्हाला या अगोदरही सांगितलं होतं की ज्यावेळेस 10ने 100ने 1000ने अशा संख्येने जर आपण एखाद्या संख्येला भागत असतो तर त्याच्या डावीकडून जेवढे शून्य आहेत का तेवढे अंक सोडायचे आणि भाग द्यायचा. ओके, म्हणजे या ठिकाणी 100 रुपये 0.9 एवढी सूट मिळणार आहे, एवढा रिबेट मिळणार आहे. मग एवढा जर रिबेट अर्णवला मिळत असेल तर पर्यायामध्ये तुम्हाला 4 पैकी एक पर्यायामध्ये 100.9 एवढा रिबेट तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. ओके, हे करण्यासाठी आपल्याला एकूण किमती काय करावं लागल्या? अगोदर फाईंड करावं लागलाय. एकूण किमतीची त्याची बेरीज करावं लागली. एकूण त्या खरेदीची किंमत किती होती, खरेदी म्हणजे त्याची छापील किंमत किती आहे ती आपण काढली. छापील किमतीवर किती टक्के रिबेट द्यायचा होता? 10%. 10% रिबेट काढला तर किती आला?
100.9 अशा पद्धतीने आपण रिबेट काढू शकतो. ओके, मी तुम्हाला या अगोदर सांगितलं रिबेट, कमिशन, दलाली याच्या व्यतिरिक्त वेगळं काही नाहीये. तुम्हाला तेच करायचं असतं जे आपण सूट प्रमाणे काढतो त्याच पद्धतीने. फक्त मध्ये जेवढे काही संकल्पना, जेवढ्या काही सूचना तुम्हाला दिलेल्या आहेत प्रश्नामध्ये त्या व्यवस्थित क्लिअर करत जायचं आणि शेवटी तेवढं आपल्याला रिबेट असो, कमिशन असो, दलाली असो, आडत असो, त्या सर्व गोष्टी फाईन कराव्या लागतात. बँकेने पैसे पाठवत असताना बँकेने पैसे पाठवत असताना बघा या ठिकाणी बँकेने पैसे पाठवत असताना बँकेने एकूण रकमेवर 4% बँकेने एकूण रकमेवर 4% कमिशन घेतले. 4% कमिशन घेतले. सतीश रावने जर 50,000 रुपये पाठवले असतील तर त्यास किती रुपये बँकेस कमिशन द्यावे लागेल. कमिशन द्यावे लागेल. बघा या ठिकाणी आता ज्यावेळेस आपण बँकेचे व्यवहार करतो त्यावेळेसही आपल्याला बँकेचा एक्स्ट्रा चार्ज लागतो, माहिती आहे का. एक्स्ट्रा चार्ज लागणं म्हणजेच हे कमिशन कटत असतं आपलं. ओके, मग तेच कशा पद्धतीने बघा तर ज्यावेळेस सतीश रावने बँकने पैसे पाठवले त्यावेळेस त्याने एकूण रक्कम किती पाठवलेली आहे ती पहा. रक्कम बरोबर 50,000 रुपये. ओके, 50,000 रुपये. आणि त्यावेळेस त्याला टॅक्स किती लागलेला आहे, कमिशन किती कटलेलं आहे त्याचं 4%. म्हणजेच 50,000वर किती टक्के कमिशन कटलेलं आहे 4%. तर मग या ठिकाणी आपल्याला त्यांना किती रुपये द्यावे लागतील, म्हणजेच 50,000चे 4% किती, तेवढे रुपये त्याला द्यावे लागतील. सरळ सोपं समीकरण या ठिकाणी करता येतं. मग या ठिकाणी बघा 50,000 गुणिले 4/100. ओके, मग 1 ते 2 शून्य काय होतील, कट होतील. आता राहतात किती या ठिकाणी 500, या ठिकाणी 4, म्हणजे 500 गुणिले 4, म्हणजे या ठिकाणी 5ने 4ने शून्याला गुणलं, या 4ने या शून्याला गुणलं, 5 4 पंचे 20, म्हणजे त्यांना 50,000 रुपये पाठवण्यासाठी 2,000 रुपये कमिशन द्यावे लागेल. समजतंय का. या ठिकाणी आपण त्या ठिकाणी त्यांना किती रुपये कमिशन द्यावे लागतील ते फाईंड केलं. म्हणजेच 50,000 रुपये जर पाठवायचे असतील 4 रुपये टक्क्याने, 4 रुपये दराने, तर त्या बँकेला कमिशन 2,000 रुपये द्यावे लागतील. अशा पद्धतीने तुम्हाला कमिशनवर आधारित प्रश्न विचारलेले असतात. बघा आता माझ्याकडे एक प्रश्न आलेला आहे. तो प्रश्न आहे एका व्यापाऱ्याला बँक मार्फत 40,350 रुपये दुसऱ्या व्यापाऱ्याला पाठवायचे असून बँक त्यावर 2% कमिशन आकारते, तर एकूण कमिशन किती रुपये होईल. बघा या ठिकाणी प्रश्न आहे एका व्यापाऱ्याला दुसऱ्या व्यापाऱ्यास बँकने पैसे पाठवायचे असल्यास बँक 2% कमिशन घेते. पाठवायची रक्कम रक्कम 40,300 रुपये असल्यास ₹300
असल्यास किती रुपये कमिशन द्यावे लागेल? बघा या ठिकाणी आता एक व्यापारी दुसऱ्या व्यापाऱ्याला काय करतो, बँकने पैसे पाठवत आहे. ओके, बँक नेहमी पैसे पाठवण्याचं कमिशन काय करतं, पर्सेंटेज मध्ये घेत असतं. मग पर्सेंटेज मध्ये जर तुम्हाला प्रश्न जर विचारलेला असेल, कमिशन जर दिलेला असेल, तर त्याचं सरळ सरळ पर्सेंटेज किती होतं ते काढायचं. ओके, मग या ठिकाणी बऱ्याचशा वेळा डायरेक्टली या ठिकाणी कमिशन विचारलं जात नाही, तर जर एवढं कमिशन काटून जर पाठवायचं असेल तर या समोर आपण प्रश्न घेणारच आहोत. परंतु आता या ठिकाणी फक्त किती रुपये द्यावे लागेल कमिशन एवढंच विचारलेलं आहे. म्हणून या ठिकाणी एकूण रक्कम किती आहे ती पाहायची. एकूण रक्कम बरोबर किती आहे, 40,300 रुपये. कमिशन 2%. ओके, कमिशन किती आहे, 2%. मग या ठिकाणी 40,300 गुणिले 2 गुणिले 100 अशा पद्धतीचे तुम्हाला समीकरण तयार करावं लागेल. हे शून्य कटले, हे शून्य कटले. आता राहिले किती, 403 गुणिले 2, बेदोनी 4, बेत्रिक 6, या ठिकाणी 0 से 0, बेचोक 8, म्हणजे 806 रुपये एवढं कमिशन बँकला त्या एका व्यापाऱ्याला जर तेवढे पाठवायचे असेल तर द्यावे लागतील. किती कमिशन द्यावं लागेल, 806. आता यावर आधारित पुन्हा एक वेगळा प्रश्नही ती तयार करू शकतात की जर बँकला एक्स्ट्रा कमिशन जर एक्स्ट्रा रुपये नाही दिले आणि जेवढ्या रुपयातून पाठवले तर पुढे किती पाठवल्या जातील, त्याच्यातूनच जर कमिशन काढून घेतलं तर. बघा ठीक आहे, एका बँक मार्फत राजीवने 1,50,000 रुपये पाठवले असता सतीशला त्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळाली. राजीवने विचारपूस केल्यास बँकने 5% कमिशन घेतले अशी माहिती मिळाली. तर सतीशला किती रुपये मिळाले असतील, किती रुपये मिळाले असतील. बघा या ठिकाणी काय केलेलं आहे त्यांनी, एकूण रकमेतून काय केलेलं आहे, एकूण रकमेतून 5% रक्कम कपात केलेली आहे. ओके, आणि ती कपात कशामुळे केलेली आहे, बँकचं कमिशन. ओके, बघा ज्या वेळेस एका बँक मार्फत राजीवने 1,50,000 रुपये पाठवले असता सतीशला त्या रकमेपेक्षा कमी रक्कम मिळाली, म्हणजे कोणत्या, जेवढी रक्कम पाठवली होती का त्यापेक्षा मिळाली. राजूने या गोष्टीची विचारपूस बँकला केली असता बँक कर्मचाऱ्यांनी सांगितलं की बँकचे कमिशन 5% कमी कपात करण्यात आलेलं आहे. ओके, मग जर 5% जर बँकचं कमिशन कपात केलं असेल तर सतीशला या रकमेतून 5% कमी जर रक्कम गेली असेल तरी एकूण रक्कम किती मिळाली असेल. यासारखे जर प्रश्न तुम्हाला मनानं पुन्हा जर तयार करता आले तर तयार करा आणि स्वतः प्रॅक्टिस करत जा सोडवण्याची. बघा या ठिकाणी आता पाठवलेले पैसे, ओके, पाठवलेली रक्कम 1,50,000. ओके, कमिशन किती आहे, 5%. मग या ठिकाणी
50,000 गुणिले 5 गुणिले 100 म्हणजेच या ठिकाणी 1 2 1 2 आता राहतील किती 1 5 0 0 गुणिले त्या ठिकाणी उभी मांडणी करून घेऊया 5 ओके मग 0 0 0 0 5 5 25 हातचे आले 2 5 1 5 आणि 2 7 म्हणजेच 7 5 0 0 एवढी रक्कम काय केलेली आहे कपात केलेली आहे एकूण रकमेमधून किती रक्कम कपात केली आहे 7,500 मग आता 7,500 जर रक्कम कपात केली असेल तर एवढ्या रकमेतून जर ती रक्कम आपण मायनस केली तर तेवढी रक्कम पुढे 37ला पोहोचली असेल मग या ठिकाणी आपल्याला काय करता येईल 7,500 म्हणजेच या ठिकाणी 1,50,000 वजा 7,500 0 0 या ठिकाणी कॅरी घेतला 9 10 4 ओके 10 मधून 5 गेले 5 9 मधून 4 गेले 7 गेले 2 4 2 म्हणजेच 1,42,500 म्हणजेच या ठिकाणी एवढी रक्कम समोर 37ला पोहोचली असेल किती रक्कम पाठवली होती 1,50,000 त्यामधून 5% काय केलेलं आहे त्यामधून 5% व्याज कटलेलं आहे ते टॅक्स कमिशन कटलेलं आहे ते कोणामुळे बँकेमार्फत पाठवल्यामुळे बँकेने 5% त्यावर कमिशन घेतलं म्हणून त्या ठिकाणी त्याला समोर 1,42,500 रुपये मिळालेले आहेत म्हणजे हेच कन्फर्म करायचं असेल तर या ठिकाणी 1,42,500 प्लस 7,500 करायचे म्हणजे तुम्ही पाठवलेली रक्कम ही 1,50,000 रुपये बरोबर आहे ओके व्हेरीफाय करायचं असेल तर अशा पद्धतीने व्हेरीफाय करून घेऊ शकता म्हणजेच तुम्हाला दोन्ही पद्धतीने आता या ठिकाणी तुमचा प्रश्न बरोबर आहे किंवा नाही हे पर्यायामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल पर्याय क्रमांक जो असेल तो करा आणि या ठिकाणी जर तुम्हाला एकूण रक्कम किती कटली असेल असा प्रश्न विचारला तर फक्त एवढाच उत्तर हा काय म्हणतो मी या ठिकाणी लक्ष ठेवा एकूण किती त्या ठिकाणी कमिशन मिळालं तर 7,500 कमिशन मिळेल आणि एकूण किती पुढे पाठवले असतील त्यावेळेस सबट्रॅक्शन करून ती रक्कम काढायची गोंधळ होऊ द्यायचा नाही आपल्याला प्रश्नामध्ये काय विचारलं हे सविस्तर प्रमाणे आपल्याला स्वतःला अगोदर समजलं पाहिजे आता बोर्डवर या अगोदरही एक्झाम्पल अशा प्रकारचं झालेलं आहे तरी मी या ठिकाणी पुन्हा एक्स्ट्रा घेतलंय कारण की एक्झाम्पल अशाच प्रकारचे वारंवार येणार आहे तुम्हाला प्रॅक्टिस करणं महत्वाची आहे बघा विदर्भ हातमाग महामंडळाकडून 2 साड्या प्रत्येकी 250 रुपये प्रमाणे 3 चादरी प्रत्येकी 130 प्रमाणे 1 रुमाल 10 रुपये इत्यादी कापड खरेदी केले असता महामंडळाने त्यावर 12% रिबेट मंजूर केलेलं आहे तर त्या कापडासाठी किती रुपये द्यावे लागतील बघा प्रश्न व्यवस्थित वाचत जा प्रश्न जोपर्यंत तुम्हाला वाचण्यात समजणार नाही तोपर्यंत तुम्ही प्रश्न सविस्तरपणे सोडणार नाही बघा प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे विदर्भ हातमाग मंडळाकडून 2 साड्या आता या ठिकाणी किती दिलेल्या आहेत 2 साड्या प्रत्येकी 250 रुपयाला म्हणजेच एक साडी 250 रुपयाला मिळालेली आहे त्याप्रमाणे किती साड्या घेतलेल्या आहेत 2 साड्या 3 चादरी प्रत्येकी 130 प्रमाणे तर 1 रुमाल 10 रुपये इत्यादी कापड खरेदी केले असता महामंडळाने त्यावर किती टक्के दिलेला आहे बघा 12% रिबेट दिलेला आहे मंजूर करून किती टक्के 12% रिबेट मंजूर केला जातं लक्षात ठेवा रिबेट काय केलेला आहे मंजूर केलेला आहे त्यावर तर त्यासाठी कापडासाठी तेवढे कापड विकत घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील आता या ठिकाणी किती रुपये द्यावे लागतील तर ते फाईंड करायचं म्हणजे आपल्याला एकूण त्याची खरेदी किंमत फाईंड करायची खरेदी किंमत फक्त त्या एकूण किमतीची त्यांची बेरीज करूनच काढायची नाही तर त्याचं रिबेट सुद्धा आपल्याला काय करायचंय मायनस करायचंय त्याचा रिबेट किती 12% त्यातून संख्या जी काही येईल ती मायनस करून आपल्याला उत्तर फाईंड करायचं आहे तर चला बोर्डवर लक्ष द्या मी काय करतो का आता या ठिकाणी अगोदर प्रश्नामध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे आपण जाऊया 2 साड्या किती साड्या आहेत 2 ओके चला 2 साड्या किती रुपयाला प्रत्येकी म्हणजे काय एक साडी प्रत्येकी म्हणजे एक साडी किती रुपयाला आहे 250 रुपयाला मग 2 साड्या किती रुपयाला होतील ते फाईंड करूया
ओके, म्हणजेच 500 रुपये होतील 2 साड्याचे. 5 2 0 0, 5 2 10 0, चला 1 2 2 4 आणि 1 5. ओके, म्हणजेच पहिली जी आपलं वस्तू होती, जे काही कापड होतं ते आपण खरेदी केलंय प्रमाणे गेलंय. त्याचप्रमाणे 3 चादरी, किती चादरी आहेत? 3 चादरी. ओके, चला 3 चादरी किती, प्रत्येकी किती प्रमाणे घेतलेले आहेत मित्रांनो? 130 रुपयाला. 130 रुपयाला एक अशा 3 चादरी घेतल्यात. मग किती रुपयाला होतील त्या? 3 0 0, 3 त्रिक 9, 3 1 3, म्हणजे 390 रुपयाची चादरी आपल्याला मिळतील. त्यानंतर एक रुमाल किती रुपयाला मिळणार आहे? 10 रुपयाला. मग एक रुमालची किंमत 10 रुपये असेल तर त्यामध्ये आपल्याला 10 गुणिले 1 म्हणजे 10. आपल्याला एकूण खरेदी किंमत त्याची किती होणार आहे ती फाइंड करायची झाली तर या ठिकाणी 390 मध्ये जर 10 टाकले तर किती होतात रे बेटा? 400 होतात. 400 आणि 500 किती होतात? 900 होतात. किती? 400 आणि 500 बरोबर 900. आता या 900 रुपयावर आपल्याला रिबेट किती मिळालेला आहे? 900 रुपयावर रिबेट मिळाला आहे 12%. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी 900 रुपयाचे रिबेट किती? 12%. म्हणजेच 900 गुणिले 12 भागिले 100. ओके, अशा पद्धतीने तुम्ही 0 0 काय करू शकता? कट करू शकता या ठिकाणी. आणि राहिलेल्या दोन संख्या 9 गुणिले 12 म्हणजेच या ठिकाणी 12 नम 8 असेल. म्हणजे 12 नम 108. या ठिकाणी 12 चा 12 9 पर्यंत जर म्हणला तर 12 1 12 12 2 24 12 33 12 4 48 12 5 60 12 6 72 12 37 84 12 96 12 नम 8 म्हणजे 108. मग या ठिकाणी एकूण किती रुपये कमी लागतील? 108 रुपये कमी द्यावे लागतील. मग 108 रुपये जर कमी द्यावे लागतील तर टोटल आपल्याला किती रुपये द्यायचे होते? अगोदर त्यांना 900 रुपये द्यायचे होते. म्हणजेच 900 या ठिकाणी 900 मायनस 108 म्हणजेच त्याला एकूण द्यायची किंमत आपल्याला मिळेल. 9 मधून 0 8 जातात का? नाही. इकडून कॅरी घेतला या ठिकाणी 9 होतील, या ठिकाणी 10 होतील, या ठिकाणी 8 राहतील. बघा या ठिकाणी 10 मधून 8 गेले किती राहतील? 2 राहतील. 9 मधून 0 गेले 9 राहतील. 8 मधून 1 गेला 7 राहील. म्हणजे 792 रुपये आपल्याला त्या ठिकाणी त्या दुकानदाराला द्यावे लागतील. याची उभी मांडणी जरी केली तरी उत्तर तुमचं तेवढंच येणार आहे. बघा या ठिकाणी सबट्रॅक्शन बरेचसे विद्यार्थ्यांना आडव्या मांडणीचं सबट्रॅक्शन येत नाही, ते उभी मांडणीचा लक्षात ठेवा. या ठिकाणी 9 कडून आपण या शून्याला कॅरी दिला अगोदर, या ठिकाणी 10 झाले. 10 कडून पुन्हा इकडे कॅरी दिला, या ठिकाणी 9 झाले, या ठिकाणी 8 झाले. ओके, अशा पद्धतीचे सबट्रॅक्शन तुम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना येणार नाही, मला माहिती आहे. त्यांनी प्रॅक्टिस करा. ओके, 792 सबट्रॅक्शन असेल, बेरीज असेल, गुणाकार असेल, या पद्धती तुम्हाला या क्रिया ज्या आहेत ना लास्टला कराव्याच लागत असतात प्रत्येक एक्झाम्पलमध्ये. म्हणून तुम्हाला त्या येणं खूप गरजेचे आहे. त्याचा अगोदर चांगल्या प्रकारे सराव करा. उभी मांडणी असो, आडवी मांडणी असो. आडव्या मांडणीमध्ये मी लवकरात लवकर सॉल्व्ह करू शकलो, तुम्हाला डबल रिपीट उभी मांडणी करून सॉल्व्ह करायला टाइम तेवढाच कमी वेळ असतो आपल्याला परीक्षेला, तेवढाच टाइम वाचवत जा. ओके, चला तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक प्रश्न सोडवता आला पाहिजे. सूट असो, त्यावर रिबेट असो किंवा कमिशन असो. आता या ठिकाणी आपल्याला दलालीचे एक्झाम्पल काही पाहिजे आहे. दलाली कशा प्रकारे काढल्या जाते? ओके, बघा दलाल हा मध्यस्थी असतो. मध्यस्थी